चला नमस्कार. आजचा जो टॉपिक आपला आहे तो आहे बघा स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट. नॉर्मली तुम्ही जर यूट्यूबवर स्क्वेअर रूट असं लिहिलं, स्क्वेअर ची शॉर्ट ट्रिक असं लिहिलं तर मी गॅरंटीने सांगतो मला कमीत कमी 500 व्हिडिओज भेटतील स्क्वेअर करण्याचे. पण तेच जर तुम्ही लिहिलं की स्क्वेअर रूटची शॉर्ट ट्रिक तर एवढं गोल 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 तुम्हाला फिरवतील आणि सगळे लोक एकच उत्तर देतील की या पद्धतीने असतं, मग दोन दोन पॉसिबिलिटीज बनतात, हे असं होतं हे तसं होतं. नाही, मी तुम्हाला आज ज्या पद्धती सांगणार आहे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट करण्याच्या, त्या मी एकदम तुम्हाला बेसिक पद्धती सांगेल आणि जे तुम्हाला एकदम अपील होतील की हां याचा बेस हा आहे म्हणून उत्तर असं येतं. आणि मी तुम्हाला प्रॅक्टिकल अप्रोचने सोडवायला शिकवेल आणि जे एक्झामला येतं मी तेवढं शिकवेल. उगाच काही पण फापट पसारा शिकवत बसणार नाही. जे चांगले चांगले शॉर्ट ट्रिक लागतात आणि ज्याच्यामध्ये खूप चांगलं चांगलं लवकर कळतं असं नाही, एकदम प्रॅक्टिकल अप्रोचने जे एक्झॅक्ट एक्झामला येतं त्या हिशोबाने घेईल. ठीक आहे, तर चला आपल्या आजच्या सेशनला स्टार्ट करूया. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट. बघा एक्झॅक्टली पहिल्यांदा आपण घेऊया स्क्वेअर आणि मग नंतर त्यानंतर घेऊया स्क्वेअर रूट. बघा स्क्वेअर म्हणजे एक्झॅक्टली काय असतं समजून घ्या. अगोदर स्क्वेअर म्हणजे एक्झॅक्टली काय असतं बघा. स्क्वेअर म्हणजे असतं त्याच संख्येला त्याच संख्येने मल्टिप्लाय करणे म्हणजे त्या संख्येचा स्क्वेअर करणे. मग त्याच संख्येला त्याच संख्येने मल्टिप्लाय म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल मला विचारलं ए चा स्क्वेअर करा, मी म्हणणार ए इंटू ए दॅट इज ए स्क्वेअर. याला म्हणतात स्क्वेअर कॅल्क्युलेट करणे. मग या टाईपचे काही मी एक्झाम्पल घेतो, एक्झाम्पल कसे सोडवायचे असतात ते सांगतो आणि मग आपण शॉर्ट ट्रिकवर येऊया. बघा लक्ष द्या. एक्झाम्पल जर मला विचारलं की 24चा स्क्वेअर करा, मी लगेच म्हणणार 24 इंटू 24. आता 24चा मला पाडा येतो किंवा नॉर्मली आपले पाढे पाठ असताना कुठल्याही व्यक्तीचे पाढे जे आहेत हे पाठ असतात अराउंड 30 पर्यंत. मग 24चा पाढा म्हणताना लगेच 24 96 कॅरी फॉरवर्ड 9, 24 दुने 48 आणि 9 57 म्हणजे माझं उत्तर पाहिजे 576. हे आपल्या पाढे अवकादित असतील तर लगेचच्या लगेच जाऊन जातं. जिथं 30च्या पुढे गेलं की आपला खेळ खंडोबा होतो. पण मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्येही सांगितलं की मी तुम्हाला 1 ते 100 पर्यंतच्या पाड्यांची शॉर्ट ट्रिक सांगेल, पण उसके लिए थोडासा रुकना पडेगा. हरकत नाही, चला पुढे जाऊया. बघा 24चा स्क्वेअर अशा पद्धतीने करायचा असतो 24चा स्क्वेअर. बरं, मग जर मला 32चा स्क्वेअर करायचा, 32चा स्क्वेअर करायचा, कोणत्याही संख्येचा स्क्वेअर करणे म्हणजे त्याच्या डोक्यावर 2. एखाद्या संख्येचा स्क्वेअर करायचं आहे कसं ओळखायचं, त्याच्या डोक्यावर 2 आहे असं असेल म्हणजे त्या संख्येचा स्क्वेअर करायला आपल्याला सांगितलंय. बघा मग 32चा स्क्वेअर 32 इंटू 32 हे इथपर्यंतही ओके की सर 32 जुने 64, 32 त्रिक 96 आणि 6 102 या हिशोबाने उत्तर येईल 1024. ओके, पण नंबर जेव्हा जेव्हा मोठे मोठे होतील, फॉर एक्झाम्पल एक मोठी संख्या मी मुद्दाम घेतो, मी एक्झाम्पल घेतोय. बघा एक्झाम्पल घेतोय 38चा स्क्वेअर. आता 38चा स्क्वेअर करताना काही लोक म्हणतील 40 मायनस 2 केला तरी चालेल, काही म्हणतील 30 प्लस 8 केला तरी चालेल. मग लगेच असं करू नका. 40चा स्क्वेअर 1600 मायनस 2चा स्क्वेअर 4, 1600 मायनस 4 म्हणजे उत्तर आलं 1596. चिंग मजा नाही, असं नसतं. याला लहानपणी आपण जो 8वी मध्ये एक फॉर्म्युला शिकलो होतो अल्जेब्रिक इक्वेशनचा, त्यावेळेस अल्जेब्रामध्ये एक फॉर्म्युला होता बघा ए स्क्वेअर. फॉर्म्युला होता ए मायनस बी स्क्वेअर. असा प्रश्न विचारल्यास बघा ए मायनस बी स्क्वेअर किंवा ए प्लस बी स्क्वेअर असा प्रश्न विचारल्यास दोन्ही फॉर्म्युले मी तुम्हाला सांगतो, पण मी यूज एकच करणार आहे. ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असेल तर एचा स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. बघा मी मुद्द्याला पकडेल आणि शॉर्ट ट्रिकवर घेऊन जाईल. बघा मुद्द्याला पकडेल आणि शॉर्ट ट्रिकवर घेऊन जाईल. बरं, त्यानंतर अजून एक फॉर्म्युला कुठला होता बघा, हा एक फॉर्म्युला होता आणि स्क्वेअर रिलेटेड अजून एक फॉर्म्युला होता. ए मायनस बी स्क्वेअर असेल तर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. दोन फॉर्म्युले होते. मला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे प्लसवर, कारण ॲडिशन करायला मला कम्पॅरेटिव्हली सोपं जातं. बघा मग मी हा फॉर्म्युला जर इकडे वापरला 30 प्लस 8चा स्क्वेअर, मग मी याला म्हणतोय 30 प्लस 8. बघा समजून घ्या, एकदा फॉर्म्युला
अंडरस्टँड झाला की शॉर्टकट इझिली जमायला लागतात. मग मी याला म्हणतोय ए प्लस याला म्हणतोय बी. मग एचा स्क्वेअर म्हणजे 30चा स्क्वेअर. ओके, नंतर प्लस 2ab. 2ab म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि त्याचे डबल. मग ट्वाइस ऑफ ए इंटू बी म्हणजे ट्वाइस ऑफ 30 इंटू 8. आणि फायनली हा ए स्क्वेअर, हा 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे 8चा स्क्वेअर. फायनल कॅल्क्युलेशन करतो. 900 प्लस 480 प्लस 64. सगळ्यांची ॲडिशन केली येईल 1300 आणि एक 1400. 1400 किती? 44. हे झालं माझं फायनल आन्सर. तुम्ही म्हणणार सर यापेक्षा तर तुम्ही काल पहिल्या लेक्चरमध्ये जी क्रिस क्रॉस मेथड शिकवली होती, जी तुम्ही आम्हाला एक क्रिस क्रॉस मेथड शिकवली होती मल्टिप्लिकेशन करण्याची, त्याने सॉल्व्ह केलेलं काय वाईट आहे? एवढा मोठा फापट पसारा केलेल्यापेक्षा. अगदी बरोबर आहे बाळांनो, तुमचं अगदी बरोबर आहे, तुमचं काहीच चुकत नाही आहे. पण मी यानंतर तुम्हाला हा प्रश्न सोडवण्यासाठी जी ट्रिक सांगणार आहे ती अगदी वेगळी असणार आहे. ती बघा कशी आहे. जी मी ट्रिक तुम्हाला सांगेल, ती पद्धत जी मी तुम्हाला सांगेल, ट्रिक म्हणूच नका, पद्धत म्हणा, ती तुम्ही भारतात काय जगात कोणत्याही प्रश्नासाठी वापरली ती सगळ्यांसाठी सेम राहील. नाही तर मग काय होतं, कुणी म्हणतं 50 ते 60ला अशी ट्रिक वापरा, 81 ते 80ला अशी ट्रिक वापरा, 1 ते 25ला अशी ट्रिक वापरा. नाही, जी पद्धत मी सांगणार आहे मी ती जनरलाइज पद्धत सांगत असतो. मग ती जनरलाइज मेथड तुम्हाला कुठेही कामाला येईल, कुठल्याही प्रश्नाला वापरा. 1 पासून लाख पर्यंतच्या प्रश्नाला वापरा, तुम्हाला ही ट्रिक ही पद्धत कामाला येईल. ठीक आहे, बरं. मग याला मी मनातल्या मनात कसं करतो, लक्ष द्या. मनातल्या मनात कसं करतो? एचा स्क्वेअर प्लस 2ab प्लस बीचा स्क्वेअर. एचा स्क्वेअर प्लस 2ab प्लस बीचा स्क्वेअर. मग याला ए म्हणतो, याला बी म्हणतो, याला ए म्हणतो, याला बी म्हणतो. मग सांगा एचा स्क्वेअर प्लस 2ab प्लस बीचा स्क्वेअर सोडवताना मी याला कसं सोडवतोय तेवढं प्लीज फक्त लक्ष द्या. मग 3चा स्क्वेअर किती? 9. 3चा स्क्वेअर किती? 9. नंतर 2ab म्हणजे सगळ्यांचा दोघांचा गुणाकार आणि त्याची डबल. 24. 8 त्रिक 24, 24चे डबल 48 आणि शेवटी 8चा स्क्वेअर 64. बघा हा 4 ॲज इट इज लिहायचा. हा 4, 8 आणि 6 14चा 4, कॅरी फॉरवर्ड 1, पुन्हा 9 आणि 1 10 आणि 4 14, उत्तर येईल 1444. फॉर्म्युला तोच, बेस तोच, पद्धत वेगळी. सर पुन्हा सांगा. बघा 3चा स्क्वेअर 9. ओके, 2ab म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि त्याचे डबल. ओके, मग दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं 24, 24चे डबल 48. शेवटी बीचा स्क्वेअर म्हणजे 8चा स्क्वेअर 64. 4 ॲज इट इज, दोघांची ॲडिशन केली 14 आलं, कॅरी फॉरवर्ड 1, पुढे ढकलला. मग या दोघांची ॲडिशन 9 आणि 4 13 आणि 1 14. या पद्धतीने 1444 झाली तुमची पद्धत. नाही, याच्यापेक्षाही कडक आहे, याच्यापेक्षाही अजून वेगळी आहे. फॉर्म्युला हा म्हणजेच बेस हा, सोडवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या. बघा आता मी या दोघांना कंबाईन करून कुठल्या फॉर्म्युल्याला, एक जो आपण फॉर्म्युला बनवला होता, कुठला फॉर्म्युला? ए स्क्वेअर प्लस 2a प्लस बी स्क्वेअरवाला होल स्क्वेअरवाला प्लस क्रिस क्रॉसला कंबाईन करून एक वेगळी पद्धत डिझाईन केली आहे. त्या वेगळ्या पद्धतीला मी कसं सॉल्व्ह करतो, वेगळ्या पद्धतीने कसं सॉल्व्ह करतो ते बघा. फॉर्म्युला प्लस क्रिस क्रॉस. बघा आता हा प्रश्न मी याला कशा पद्धतीने सोडवतो बघा. याच्या खाली 38 लिहा, 8 8 64चा 4 कॅरी फॉरवर्ड 1 6. 8 8 64चा 4 कॅरी फॉरवर्ड 6. हा 8 त्रिक 24, 24 दुने 48 डबल. 8 त्रिक 24, 24 प्लस 24 48. 48 आणि 6 54. 54चा 4 कॅरी फॉरवर्ड 5. बघा 3 त्रिक 9, 9 आणि 5 14, 1444. फिर से एक बार रिपीट हो जाए. 8 8 64 कॅरी फॉरवर्ड 6. 8 त्रिक 24 डबल 48 प्लस 6 54चा 4 कॅरी फॉरवर्ड 5. 3 त्रिक 9 आणि 5 14, 1444. तर 38चा स्क्वेअर जो आहे, 38चा स्क्वेअर जो आहे त्याचं उत्तर 1444 कसं आलं पुन्हा बघा. 8चा स्क्वेअर 64चा 4 कॅरी फॉरवर्ड 6. 8 त्रिक 24 डबल 48 आणि 6 54चा 4 कॅरी फॉरवर्ड 5.
मग 3 त्रिक 9 आणि 5 14. जरा डोक्यावरून चाललंय, जरा डोक्यावरून. त्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते आणि ती प्रॅक्टिस मी पुढे करून घेणार आहे. बघा हे 15 क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर मी गॅरंटीने सांगतो कुठला डाऊट राहणार नाही. बघा 3 त्रिक 9 ओके, त्यानंतर 3 त्रिक 9 आणि चे डबल 18चा 8 कॅरी फॉरवर्ड 1, पुन्हा 3 त्रिक 9 आणि 1 10, उत्तर आलं 1089. ए चा स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी चा स्क्वेअर 0 मिनिटात असा. बघा सायलेंट मध्ये असतं ना टॉक मधलं एल सायलेंट, त्या हिशोबाने सायलेंट मध्ये 43, 3 त्रिक 9, 4 त्रिक 12 चे डबल 24चा 4 कॅरी फॉरवर्ड 2, 4 चौक 16 आणि 2 18, हे आलं उत्तर 1849. चिंग मजा, चिंग मजा. बघा 49, 9 चा स्क्वेअर 81 कॅरी फॉरवर्ड 8, 8 9 चौक 36 चे डबल 72 आणि तो 8, 72 आणि 8 80, कॅरी फॉरवर्ड किती 8, 4 चौक 16 आणि 8 24. हे बघा उत्तर 2401. एकदम 0 मिनिटाचा खेळ आहे, 0 मिनिटाचा स्क्वेअर करणं. मी तुम्हाला असं म्हणणार नाही अब 2 मिनिट में 2 सेकंड में स्क्वेअर निकालना सीखे आणि मास्टरला सोडवायला 10 सेकंद 20-30 सेकंद लागतात. नाही, हे प्रॅक्टिकल आहे, हे असंच करायचं असतं. बघा 2 गुणिले 2 4, 2 चा स्क्वेअर 4, 5 2 10 चे डबल 20, 20 चा 0 कॅरी फॉरवर्ड 2, 5 5 25 आणि 2 किती 27, याचं उत्तर येईल 2704. सब कुछ तुम्हारे सामने आहे, सगळं काही तुमच्या समोर आहे. बघा आणि उत्तरे द्या, बघा आणि उत्तरे द्या. बघा पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न 7 चा स्क्वेअर 49 कॅरी फॉरवर्ड 4, 7 6 42, 42 चे डबल 84 आणि कॅरी फॉरवर्ड 7, 84 आणि 7 91 कॅरी फॉरवर्ड 9, 6 6 36 आणि 9 किती 45. बघा पुन्हा सांगतो, मला माहिती आहे काही लोकांना याच्यामध्ये थोडा डाऊट आला असेल, बघून समजून घ्या. 7 चा स्क्वेअर 49, 7 चा स्क्वेअर 49 कॅरी फॉरवर्ड 4 ओके, 42 चे डबल 84 4 किती 88. अच्छा आपल्या तिथून एक घेतलं होतं, ठीक आहे हरकत नाही. 88 चा 8 कॅरी फॉरवर्ड 8, 6 6 36 आणि 8 किती 44, तर उत्तर येईल 4489. 4499. मागच्या वेळेस चुकून कॅरी फॉरवर्ड 4च्या ऐवजी मी 7 घेतला होता, ठीक आहे हरकत नाही. बरं 74, 74 चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर 16 कॅरी फॉरवर्ड 1, 28 चे डबल 56 आणि 1 59, कॅरी फॉरवर्ड 5, 7 7 49 आणि 5 49 आणि 5 54. पुन्हा सांगू, यस 4 चौक 16 चा 6 म्हणजे बी चा स्क्वेअर, अगोदर बी चा स्क्वेअर 4 चौक 16 चा 6 कॅरी फॉरवर्ड 1. बर हा 7 चौक 28, 28 चे डबल 56 आणि 1 57, असं काय होतंय 57 कॅरी फॉरवर्ड 5, 7 7 49 आणि 5, बघा 49 आणि 5 54, तो उत्तर येईल 5476. 5476. चला पुढे जाऊया. 2 चा स्क्वेअर 4, 8 दुने 16 चे डबल 32, 32 चा 2 कॅरी फॉरवर्ड 3, 8 चा स्क्वेअर 64 आणि 3 67. चला पुढे 3 चा स्क्वेअर 9, 9 चा 9 कॅरी फॉरवर्ड 0, काहीच नाही 3 त्रिक 9. नंतर 27 चे डबल 54 चा 4 कॅरी फॉरवर्ड 5 5. बर 9 9 81 आणि 5 86, तर उत्तर येईल 8649. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 चे डबल 9 त्रिक 27 चे डबल 54 चा 4 कॅरी फॉरवर्ड 5, 9 9 81 आणि 5 86. या पद्धतीने बघा 7 चा स्क्वेअर 49 कॅरी फॉरवर्ड 4, नंतर 9 7 63 चे डबल 126 आणि 4 130 कॅरी फॉरवर्ड 13. बर 9 9 81 आणि 13, 81 आणि 13 येतं 94, याचं उत्तर 9409. कडक, काहीच टेन्शन नाही. बर 9 चा स्क्वेअर 81 कॅरी फॉरवर्ड 8, नंतर 9 9 81 चे डबल 162 आणि 8 170 कॅरी फॉरवर्ड 17.
9 9 81 आणि 17 98, तर उत्तर येईल 9801. उत्तर येईल 9801. चला हळूहळू हळूहळू पुढे जाऊया. आता 3 डिजिट नंबर मध्ये तुम्ही कसं करणार? मी काही नाही, 2 तुकडे करणार. बघा, 4चा स्क्वेअर 16चा 6 कॅरी फॉरवर्ड 1, 10 चोक 40 डबल 80 आणि 81 कॅरी फॉरवर्ड 8, 10 10 100 आणि 8 108. हे बघा उत्तर. एकच जनरलाइज मेथड जी 1 पासून कुठल्याही संख्येपर्यंतचा स्क्वेअर करायला तुम्हाला कामाला येईल. परीक्षेत विचारतात काय? अप टू 100. 100 पर्यंतच्या पुढे प्रश्नच विचारत नाहीत. पण आपण मुद्दामून थोडंसं पुढच्या लेवलला जाऊन थांबायचं. असं करा, 12 वेगळा 8 वेगळा. 8चा स्क्वेअर 64 कॅरी फॉरवर्ड 6, 12 8 96 चे डबल 192, 12 8 जा 96 प्लस 6 102. बघा, 96 चे डबल 192 प्लस 6 198 कॅरी फॉरवर्ड 19, 12 12 144 आणि 19 म्हणजे 143 प्लस 20 163. घ्या समजून. 8चा स्क्वेअर 64 कॅरी फॉरवर्ड 6, 12 8 96 चे डबल 192, 192 आणि कॅरी फॉरवर्ड 6 198 कॅरी फॉरवर्ड 19, 12 12 144 आणि 19. आता 144 प्लस 19 म्हणा किंवा 143 प्लस 20 म्हणा. एकाला 1 ने वाढवलं, दुसऱ्याला 1 ने कमी केलं, झालं काम. 163. तर 12व्याचं उत्तर 163. बघा 84. 7चा स्क्वेअर 49 कॅरी फॉरवर्ड 4, 14 7 98 चे डबल 196 आणि 4 200 कॅरी फॉरवर्ड 20. 14चा स्क्वेअर 196 प्लस 20, 196 प्लस 20 216. चला पुढे. चला, 6चा स्क्वेअर 36 कॅरी फॉरवर्ड 3, 18 6 108, 18 6 108 चे डबल 216 प्लस 3 219 कॅरी फॉरवर्ड 21. 18चा स्क्वेअर 324 आणि हा 21, 324 प्लस 21 म्हणजे 324 प्लस 21 न करता 325 प्लस 20 करा, 345. एकाला 1 ने कमी, एकाला 1 ने वाढवलं. 197. 7चा स्क्वेअर 49 कॅरी फॉरवर्ड 4, 19 7 133, 133 चे डबल 266 प्लस 4 270 कॅरी फॉरवर्ड 27. 19चा स्क्वेअर 361 आणि 27 म्हणजेच 360 प्लस 28 388. बघा, आता मला माहिती आहे की काही लोकांच्या अडचणी काय आहेत. आमच्या 18चा स्क्वेअर पार्ट नाहीये, 20चा स्क्वेअर पार्ट नाहीये, 30चा स्क्वेअर पार्ट नाहीये. तुम्हाला बेसिक गोष्टी काय करावं लागतील बघा. बघा, लक्ष द्या. जर तुम्हाला क्वांटमध्ये एकदम ओरली कॅल्क्युलेशन करणं शिकायचं असेल, लक्ष द्या, तुम्हाला क्वांटमध्ये एकदम ओरली कॅल्क्युलेशन शिकायचं असेल तर यू मस्ट रिमेंबर तुम्हाला हे लक्षात ठेवावंच लागेल. यू मस्ट रिमेंबर, यू मस्ट लर्न. काय टेबल्स कितीपर्यंत? 1 ते 20. अजून स्क्वेअर्स कितीपर्यंत? 1 to 30, 1 ते 30. यानंतर क्यूब कितीपर्यंत? 1 to 20. एवढं जर तुमच्या लर्न झालेलं असेल, पाठ झालेला असेल, तर मी गॅरंटीने सांगतो कुठल्याही एक्झाममध्ये, आता तसं कंपॅरिझन केलं तर बँकिंगच्या एक्झाममध्ये थोडंसं पटापट कॅल्क्युलेशन करावं लागतं. तर बँकिंगच्या एक्झाममध्ये हे मोर दॅन इनफ आहे.
बाकी तो कुठल्याही एक्झाममध्ये मोर दॅन इनफ आहे. त्यामुळं ॲटलिस्ट 1 ते 20चे पाडे, 1 ते 30चे स्क्वेअर वर्ग आणि 1 ते 20 पर्यंतचे क्यूब घन जर तुम्ही पाठ करून ठेवले, लर्न करून ठेवले, तर तुम्हाला पटापट कॅल्क्युलेशनला वेळच लागणार नाही. हे पाठ होत नाही ना, मी तरी कुठे म्हणतोय पाठ करा. मी काय म्हणतोय, हे जे सगळं आहे ना, याला आणि याला तुम्ही राईट इट डाऊन ऑन युअर नोटबुक 10 टाइम्स. म्हणजे 10 वेळेस 1 ते 20चे पाडे, 1 ते 30चे स्क्वेअर आणि 1 ते 20चे क्यूब, 10 वेळेस 11चा पाडा, 10 वेळेस 19चा पाडा, 21चा स्क्वेअर 10 वेळेस, 29चा स्क्वेअर 10 वेळेस, 17चा क्यूब 10 वेळेस. असं प्रत्येक गोष्ट तुम्ही 10 वेळेस लिहून काढली ना, तर आय गॅरंटी की तुम्हाला याच्यात कधीच काही प्रॉब्लेम नाही येणार. लर्न होऊन जातील, आपोआप पाठ होऊन जातील ते. याच्यासाठी मी तुम्हाला एक प्रॅक्टिस ॲप सजेस्ट करतो. प्रॅक्टिसचं एक ॲप आहे, प्रॅक्टिस मोबाईल ॲप प्रॅक्टिससाठी. ज्या ॲपचं नाव आहे बघा, मॅथ्स मास्टर. मॅथ्स मास्टर हे जे ॲप आहे ना, हे आहे ॲप. आता मॅथ्स मास्टर नावाने खूप ॲप आहेत, पण त्यातल्या त्यात कुठलं तर पवन्स ग्रुपचं खाली एक असते बघा अंडरलाईन, म्हणजे हे ॲप कुणी बनवलंय. पवन्स ग्रुपचं एक ॲप आहे, पवन्स ग्रुपचं, पवन हंस ग्रुप आहे तो. तर ह्या ग्रुपचं ॲप डाउनलोड करा. एवढं सुंदर ॲप आहे. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही मला नक्की दुवा देताल की सर एवढं सुंदर ॲप होतं, प्रॅक्टिस करायला एवढं सोपं झालं. सगळे क्वेश्चन, अरिथमॅटिकचे क्वेश्चन, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे क्वेश्चन, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, टेबल्स, सगळे ऑल मॅथ्स तुम्हाला तिथं प्रॅक्टिस करायला मिळेल, कम्प्लीट मॅथ्स. तर त्यामुळं हे जे मोबाईल ॲप्लिकेशन आहे ना, हे नक्की तुम्ही डाउनलोड करा. हे कुठे अवेलेबल आहे? गुगल प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. हे गुगल प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. तर प्लीज हे ॲप डाउनलोड करा. खूप सुंदर ॲप हे आहे. ठीक आहे, चला. तर हे झालं बघा स्क्वेअरवाला पार्ट आपला. स्क्वेअरवाला पार्ट काहीच नाही, लक्षात ठेवायचं. जो फॉर्म्युला आपला आहे, फॉर्म्युला मी तुम्हाला तो सांगितला होता. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर असेल, होल स्क्वेअर असेल तर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. या पद्धतीने a स्क्वेअर म्हणजे पहिल्या संख्येचा स्क्वेअर, 2ab प्लस बी स्क्वेअर. आपण करताना कसं केलं? उलटं केलं. राईट टू लेफ्ट नाही, लेफ्ट टू राईट नाही, तर राईट टू लेफ्ट गेलो. सपोज मला 44चा स्क्वेअर करायला सांगितलंय, 44चा 4 चोक 16चा 6 कॅरी फॉरवर्ड 1, म्हणजे बीचा स्क्वेअर कॅरी फॉरवर्ड 1. नंतर दोघांचा गुणाकार 4 चोक 16 आणि त्याचे डबल 32 आणि तो 1 कॅरी फॉरवर्ड 1 33. पुन्हा कॅरी फॉरवर्ड 3. शेवटी एचा स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर 16 आणि 3 19. तर उत्तर यायला पाहिजे 1936. ही झाली म्हणजे स्क्वेअर करण्याची पद्धत, स्क्वेअर करण्याची. आता आपण पुढे जाऊया. पुढे आपल्याला शिकायचे स्क्वेअर रूट. आता हा पार्ट फार इंटरेस्टिंग आहे. मी तुम्हाला काही रट्टा मारायला शिकवणार नाही, एकदम प्रॅक्टिकल अप्रोचने सगळं डेव्हलप करून देणार. बघा, लक्ष द्या. आता पुढचा पार्ट आहे स्क्वेअर रूटवाला. पुढचा पार्ट आहे स्क्वेअर रूटवाला. मी सहज म्हणून लिहितोय. 1चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर, 6चा स्क्वेअर, 7चा स्क्वेअर, 8चा स्क्वेअर, 9चा स्क्वेअर आणि 10चा स्क्वेअर. 1चा स्क्वेअर 1 असतो, 2चा स्क्वेअर 4, 3चा स्क्वेअर 9, 4चा स्क्वेअर 16, 5चा स्क्वेअर 25, 6 36, 7 49, 8 64, 9 81 आणि 10 100. मग मी तुम्हाला जर विचारलं की सांगा कुणाचा स्क्वेअर केल्यावर शेवटचा अंक 1 येतो? कुणाचा स्क्वेअर केल्यावर शेवटचा अंक 1 येतो? 1चा आणि 9चा. मग मी असं म्हणू शकतो 1 आणि 9चा स्क्वेअर केला की शेवटचा अंक 1 येतो. ओके. 4 कुणाच्या शेवटी येतो? 2 आणि 8च्या शेवटी 4 येतो. 9 कुणाच्या शेवटी येतो? 3 आणि 7च्या शेवटी 9 येतो. बघा, 3चा स्क्वेअर 9, 7चा स्क्वेअर 49 म्हणजे 9. बरं, 4चा स्क्वेअर केला 16 आणि 6चा स्क्वेअर केला 36 म्हणजे 4 आणि 6च्या शेवटी 6 येतो.
5च्या शेवटी कन्फर्म 5च येणार आणि 0च्या शेवटी 0 येणार. म्हणजे द नंबर एंड्स विथ 149,650 कुड बी परफेक्ट स्क्वेअर नंबर. जे नंबर 149,650 ने ज्यांचा शेवट होतोय असे नंबर परफेक्ट स्क्वेअर नंबर असू शकतात. ज्या नंबरचा शेवटचा अंक 2, 3, 8, 7 हे अंक येतात अशी संख्या कुणाच्याच स्क्वेअर नसतात. म्हणजे जर मी तुम्हाला म्हणलं सांगा 843 कुणाचा स्क्वेअर शक्यच नाहीये. हा, जर मी तुम्हाला म्हणलं 1044 कुणाचा स्क्वेअर तर हा कुणाचा तरी स्क्वेअर होऊ शकतो. मग ज्या संख्यांचा शेवटचा अंक 149,650 असतो अशा संख्या कुणाचा तरी परफेक्ट स्क्वेअर असतात असं मला म्हणायला हरकत नाही. ही पहिली कंडिशन तुम्ही लक्षात ठेवायची आहे. बर, सेकंड कंडिशन बघा. काही गोष्टी अजून एकदम सोप्या सोप्या करून सांगतो. लहानपणी आपण शिकलो होतो एखाद्या संख्येचा शेवटचा अंक 5 असेल तर स्क्वेअर कसा करायचा. एखाद्या संख्येचा शेवटचा अंक 5 असेल तर स्क्वेअर कसा करायचा. बघा, अशी ही जी ट्रिक आहे ही आपण लहानपणी शिकलो होतो. कशी, 5चा स्क्वेअर 25 लिहायचा आणि 1 आणि याच्या पुढची संख्या 2 यांचा गुणाकार करायचा. 5चा स्क्वेअर 25 लिहायचा, 3 आणि त्याच्या पुढची संख्या 4, 4 त्रिक 12 म्हणजे 3 आणि त्याचा सक्सेसर म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला. मॅथ्सच्या भाषेत सक्सेसर म्हणजे त्याचा पुढचा +1. बघा, 4 आणि त्याच्या पुढचा किती 5, 20 आणि हा 5चा स्क्वेअर 25. बघा, 6चा स्क्वेअर 5चा स्क्वेअर 25, 6 गुणिले 7 42. पाठ करायची गरज नाही, तसंही पाठ होतं. 5चा स्क्वेअर 25, 8 9 72. 8 9 72 कसे आले, 8 आणि त्या सक्सेसर 9. 5चा स्क्वेअर 25, हा 11 आणि याच्या पुढचा अंक 12. 11 गुणिले 12 132 25. लहानपणी शिकलो होतो, समजून घ्या. परफेक्ट स्क्वेअर रूट काढण्याच्या एवढी मस्त पद्धत मी तुम्हाला सांगेल. फक्त त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हे पेशन्स ठेवून बघावं लागेल, समजून घ्यावं लागेल. कारण मी मुद्द्याला जेव्हा हात घालेल त्यासाठी मला थोडासा वेळ लागतो. बघा, थोडं समजून घ्या. बघा, समजून घ्या, लक्ष द्या. एखाद्या संख्येचा शेवटचा अंक 0 असेल तर स्क्वेअर कसा करायचा. काही नाही, 1चा स्क्वेअर 1 आणि 1चे 2 शून्य 2 शून्य. समजा मला 20चा स्क्वेअर करायचा, 2चा स्क्वेअर 4 आणि 1 शून्यचे 2 शून्य. मला 50चा स्क्वेअर करायचा, 5चा स्क्वेअर 25 आणि 1 शून्यचे 2 शून्य. मला 70चा स्क्वेअर करायचा, 7चा स्क्वेअर 49 आणि 1 शून्यचे 2 शून्य. मला 900चा स्क्वेअर करायचा, 9चा स्क्वेअर 81 आणि 2 शून्यचे 4 शून्य. डबल होण्याची प्रॉपर्टी आहे. सर कहना क्या चाहते हो, म्हणायचं काय तुम्हाला, मुद्द्यावर येईल, थोडं थांबा, येईल, टेन्शन घेऊ नका. कहना क्या चाहते हो, कहना चाहता हूं की स्क्वेअर रूट करताना जर तुम्हाला मनातल्या मनात उत्तर काढायचं असेल तर हे लक्षात ठेवावं लागेल. लक्षात ठेवायची काय गरज आहे, ते पाठच आहे, लक्षात येते. 5चा स्क्वेअर सोपं, 10चा स्क्वेअर, 40चा स्क्वेअर, 50चा स्क्वेअर सोपं. हा टेबल लक्षात ठेवा, युनिट प्लेसवाला. 1च्या शेवटी काय 1, 9च्या शेवटी 1, 2 आणि 8 4, 3 आणि 7 9, 4 आणि 6 6. या हिशोबाने चला, इथपर्यंत आमच्या लक्षात राहिलं, हरकत नाही. मग आता समजून घ्या की स्क्वेअर रूट नेमका काय असतो. स्क्वेअर रूट म्हणजे काय, तर दिलेली संख्या कुणाचा स्क्वेअर आहे हे ओळखणे म्हणजे स्क्वेअर रूट. त्याला कसं डिनोट करतात बघा, याला असंही लिहितात, याला असंही लिहितात.
1/2. मग 1225 कोणाचा स्क्वेअर आहे? 35चा. याला रीड करताना स्क्वेअर रूट ऑफ 1225 आणि समोर 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 1/25 असं 1225 असं म्हणतात. ठीक आहे, चला आता पुढे जाऊया. मग याला कसं वाचता येईल? वाचा बरं. काही नाही, स्क्वेअर रूट ऑफ 4096. याला असंच लिहिता येईल का? हो, लिहिता येईल ना. 4096चा 1/2 कोणाचा स्क्वेअर? 64चा. तुम्हाला कसं कळलं? पुढे सांगतो. आगे बढ़ो, रुको जरा सबर करो. आता हा टेबल को गौर से देखो, इस टेबल को गौर से देखो. हे 11 प्रश्न, 10-11 प्रश्न मी तुम्हाला मॅक्सिमम 7 ते 8 मिनिटात सोडून दाखवेल. ते पण तुम्हाला कळतील असे. कळणं महत्वाचं आहे, कारण मी सध्या तुम्हाला समजावून सांगतोय. बघा, लक्ष द्या. 10चा स्क्वेअर 100, 15चा स्क्वेअर 225, 20चा स्क्वेअर 406, 25चा स्क्वेअर 625, 30चा स्क्वेअर 900, 35चा स्क्वेअर 1225. हे तुम्हाला लिहून ठेवायची गरज आहे का? नाही. तिथं बघा 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50, 55, 60, 65, 70, 75, 80, 85, 90, 95, 100 असंच लिहिलंय. म्हणजे ज्याचा शेवटचा अंक 5 आणि ज्याचा शेवटचा अंक 0 आहे. ते पाठ करायची गरजच नाही. आणि इकडे काय लिहिलंय? इकडे युनिट प्लेस, कुणाच्या शेवटी काय येतं समजून घ्या. स्क्वेअर रूट करताना मी कुठली मेथड वापरतो, मी तुम्हाला कुठली मेथड शिकवणार आहे ते बघा. एकदम गौर से देखो. आणि लेक्चर संपल्यानंतर तुमच्या मनाने 10-20 क्वेश्चन घ्या, सॉल्व करून बघा. चला, 729 कुणाचा स्क्वेअर? 729 मला 625 आणि 900 मध्ये दिसतो. 625 आणि 900 मध्ये म्हणजे माझं उत्तर 25 आणि 30 मध्ये कुठंतरी असेल. मग 25 आणि 30 मध्ये एवढ्या संख्या येतात. कुठल्या कुठल्या? 26, 27, 28, 29. 26, 27, 28, 29 पैकी 26, 27, 28, 29 पैकी 9 कुणाच्या शेवटी येतो? 6च्या नाही, 7च्या येतो, 8च्या नाही, 9च्या नाही. 7चा स्क्वेअर केला तर 9 येतो. म्हणून माझं फायनल आन्सर जे असलं पाहिजे 27. त्याच संख्या आहेत. 26, 27, 28, 29 पैकी 7च्याच शेवटी 9 येतो, म्हणून मी 27 घेतलं. 1296 35 आणि 40 मध्ये, 35 आणि 40 मध्ये 36, 37, 38, 39 पैकी 1296चा 6 कोणाच्या शेवटी? 36च्या शेवटी, म्हणून माझं उत्तर 36. समजायला वेळ लागेल, पण समजल्यावर वेळ लागेल. नाही कळलं? पुन्हा सांगतो. 1296 35 आणि 40 मध्ये बघा, 1296 दोघांच्या मध्ये उत्तर 35 आणि 40 मध्ये कुठेतरी असेल. किती? शेवटचा अंक 6 कोणाच्या? 35 आणि 40 मध्ये 36, 37, 38, 39. 36चा स्क्वेअर केला, शेवटचा अंक 6, म्हणून उत्तर 36. 1764 हे काय? 40 आणि 45 मध्ये, 40 आणि 45 मध्ये एकमेव नंबर असा आहे ज्याचा शेवटचा अंक 4 येतो, तो म्हणजे 42. 42चा स्क्वेअर केला, 2चा स्क्वेअर केला, शेवटचा अंक 4. सर जरा जड चाललंय हो. रिपीट बघा, रिपीट. लाईव्ह टेलिकास्ट नंतर पुन्हा रिपीट बघा. रेकॉर्डेड मध्ये भरपूर वेळेस तुम्हाला लेक्चर पाहण्याची परमिशन आहे. बघा, 2304 45 आणि 50 मध्ये, 45 आणि 50 मध्ये 4 कोणाच्या शेवटी येतो? 46, 47, 48. 48 च्या शेवटी 4 येतो. हे उत्तर. हा टेबल जर पाठ असेल ना, हा तर उत्तर अगदी तोंडी. आणि मी काय केलंय, थोडीशी मेहनत घेतली.
हा टेबल लक्षातच ठेवलाय, ताणच नाही घेतला. जे व्हायचं ते होईलच. थिंक पॉझिटिव्ह. जर मी ठरवलं ना पाठ करायचं तर मला पाठ आपोआप होईल. जर मी ठरवलं नाही करायचं तर मग तो होणारच नाही. चला 2809. 2809 बघा, 50 आणि 55च्या मध्ये एकमेव संख्या आहे जिचा शेवटचा अंक 9 येतो, 53. एकमेव संख्या जिचा शेवटचा अंक 9 येतो, उत्तर येईल 53. 3844 बघा, 60 आणि 65 मध्ये 60 आणि 65 मध्ये एकमेव संख्या आहे जिचा शेवटचा अंक 4 येतो, 62. अगदी आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे. चला 4761. 6570. 6570च्या मध्ये शेवटचा अंक 9 येणारा 69 असा एकमेव नंबर आहे, 69. चला पुढे 6084 बघा, 75 आणि 80च्या मध्ये 75 आणि 80च्या मध्ये एकमेव संख्या आहे 78 जिचा शेवटचा अंक 4 येतो, 78. 4 कोणाच्या शेवटी येतो, 2 आणि 8च्या. म्हणून आता 2 म्हणजे 75 76 77 78. 75 आणि 80 मध्ये कोण येईल, 77 76 77 78 79. 2 तर नाही, 8 आहे कोणाच्या शेवटी, 78च्या शेवटी, म्हणून 78 घेतला. पण ही सवय मनातल्या मनात चालली पाहिजे, मनातल्या मनात. चला 7744 सांगा. 8590. 8590 म्हणजे 88, कारण 8च्या शेवटी 4 येतो. 8464. 90 95 म्हणजे 92. 90 95 म्हणजे 92. 90 आणि 95च्या मध्ये येतो, होय बघा, 90 आणि 95च्या मध्ये. हे काय 84 64 92. 9604. 90 आणि 100च्या मध्ये 95 आणि 100च्या एकमेव संख्या 98 जिचा शेवटचा अंक 4 येऊ शकतो. मी म्हणलं ना जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमच्या समोर सगळे क्वेश्चनचा आन्सर लिहून ठेवेल. तर बघा बाळांनो, सांगण्याचा उद्देश असा आहे की स्क्वेअर रूट करणं कंपॅरेटिव्हली मुलांना अवघड का वाटतं, कारण ते करतात मेथडने. मेथडने केलं की क्वेश्चन अवघड वाटतो. मग त्या 2 पॉसिबिलिटी लिहून ठेवा, मग तू कोणाच्या मध्ये येतो, मग मोठा एकीला हा ओळखा, एवढं गोल गोल फिरा, आणि मग तुम्ही एक काम करा, मस्त तुम्हाला सांगतो, राहुल मिसाळचं काही ऐकू नका, युट्यूबवर सर्च करा स्क्वेअर रूट, आणि बघा जर यापेक्षा सोपं भेटलं तर तेच शिका. यापेक्षा सोपं भेटलं तर बिनधास्त ते शिका. हे आपलं तुम्हाला विनंती वजा चॅलेंज आहे, काही टेन्शन नाही. काही लोक विचार काय करत असतील, सरळ टेबल पाठ करायचा. मग मी तुम्हाला काय म्हणतोय, जर तुम्हाला हे करायचं नसेल तर तुम्हाला तो पर्याय ओपन आहे, पण मी गॅरंटीने सांगतो की एवढं सोपं मनातल्या मनातलं कॅल्क्युलेशन कधीच जमणार नाही, जर तुम्ही हे पद्धत सोडून दुसरी कुठली पद्धत अवलंबली तर. का? कारण की मला माहिती युट्यूबवर काय 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 सांगितले लोकांनी, कशा कशा पद्धतीने. अब 2 सेकंड में स्क्वायर रूट निकालिए, मास्टर 1 मिनट परेशान. अब 10 सेकंड में स्क्वायर निकालिए, इसका स्क्वायर 51 के 60 के बीच में ऐसे होता है, 76 to 100 के बीच में ऐसे होता है. और कोण विचार करेल? जनरलाइज मेथड महत्वाचं असतं. जनरलाइज मेथड, एक रामबाण उपाय, एक गोळी, टेन्शन नाही. ठीक आहे. तर आजचा टॉपिक आपला होता स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट. होपफुली सगळ्यांना हा तुम्हाला क्लिअर झाला असेल. यानंतर काहीही डाऊट असेल तर बिनधास्त मला कमेंट बॉक्समध्ये लिहा, काही काळजी करण्याची गरज नाही, बिनधास्त सांगा. फक्त माझी रिक्वेस्ट काय असेल, बघा माझी रिक्वेस्ट काय असेल की आपण आज काय शिकलो. बघा आपण आज शिकलो काय, व्हॉट वी लर्न.
आज असं फार काही लिहिण्यासारखं नाही आहे, पण तरी पण सांगतोय. आज आपण शिकलो स्क्वेअर, आज आपण शिकलो स्क्वेअर रूट. स्क्वेअर कसं करायचं, ए चा स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर या पद्धतीने. स्क्वेअर रूट कसा करायचा, 10, 15, 20, 25 यांच्या मधल्या संख्या पाहून अप्रॉक्सिमेटली युनिट डिजिटने उत्तर शोधायचं. या पद्धतीने आपण आज 2 मेथड शिकलो. पुढच्या लेक्चरमध्ये ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन करण्याची एकदम कडक ट्रिक मी तुम्हाला सांगेल, ज्यानंतर मोस्टली कॅल्क्युलेशन करण्याच्या तुम्हाला कुठलीही गरज पडणार नाही. कुठलीही गरज पडणार नाही. ठीक आहे, चालेल. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, थँक्यू व्हेरी मच.